नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर आजच्या एपिसोडमध्ये खूप सारे टर्न्स अँड ट्विस्ट आलेले आहेत. पहिली गोष्ट तर इकडे सगळ्यांचं टेन्शन वाढलेलं असतं. तुळजाईंना टेन्शन आलेलं असतं की माझ्या आईवडिलांचं काय होईल. मीनवाईल इकडे महिपती, नबाजी आणि मनू एक दुसऱ्याच्या मागे पळत असतात. ते बघून त्यांचा पाठलाग करायला जनक बाबाही मागे जातात. इकडे जगदंबाच्या हट्टामुळे चिंचपुरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम झालेले असतात आणि त्याचसाठी आता देवीला अग्निपरीक्षा द्यायला लागणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत पद्मा जसाच घास भरवते तेव्हा तुळजाईंना आठवण येतं की हे सगळं तर आईच्या हातचं असेल. त्यांना आम्ही अचानक झाल्याने खूप परिणाम झाला असेल ना. त्यांना लगेच गंगाईचं ते मायूस रूप दिसतं. तेव्हा महादेव म्हणायला लागतात पण आता ते मनुष्य रूप होतं आणि मनुष्य रूपाकडे तुम्हाला आता जास्त लक्ष देऊन चालणार नाही. तुमचा लढा आहे ना तो खूप मोठा आहे. तुम्ही आता मनुष्य रूपामध्ये आहेत तर तुम्हाला तुमच्या भावनांवरती कंट्रोल ठेवायला लागेल. तेव्हा ते म्हणतात हो पण तरीसुद्धा मला त्यांची फार आठवण येते. तेव्हा ते म्हणतात आपण त्यांना कधी ना कधी या रूपामध्ये पुन्हा भेटणारच आहोत. तुम्ही नका काळजी करू. दुसरीकडे जनक बाबा त्यांच्या कामामध्ये असतात. तेवढ्यात तिथे गंगाई येते आणि कपडे वाळत घालण्याचं काम सुरू करते. तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं की महिपती इकडे धावत आहे आणि त्याच्या मागोमाग मनू आणि नबाजी सुद्धा पळत असतात. तेव्हा ते म्हणतात थांब रे थांब रे. तेव्हा गंगाई विचारतात हे सगळं काय आहे हो. हे महिपतीच्या का मागे लागले आहेत. तेव्हा जनकबाबा म्हणतात मलाही काही माहिती नाही. थांब जरा मी त्यांचा पाठलाग करतो आणि काय प्रकरण आहे ते जरा समजून घेतो. ते लगेच त्यांच्या मागोमाग तिथून जायला लागतात. दुसरीकडे आदिशक्तीकडे तुळजा आलेली असते. तेव्हा ते म्हणतात आदिशक्ती तुम्हाला भेटून फार छान वाटलं. तेव्हा ते म्हणतात तुला भेटून छान तर वाटलं. हे सगळं होणारच होतं पण तुझ्या बालपणामध्ये तू जो हट्ट धरला होता, तुला आईबापाचा जो मोह हवा होता ना, त्याच्याचमुळे आता गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड झाल्या आहेत. तेव्हा तुझा विचारते काय झालं आदिशक्ती. तुम्ही तर सृष्टीरचेता आहात. तुम्हाला काय बोलायचं आहे ते तर मला सांगा. तेव्हा ते म्हणतात मी तुला सांगते की काय काय घडलं आहे. महिषासुराने खूप उद्योग केलेले आहेत आणि त्या सगळ्यामध्ये तुला आता मार्ग काढायला लागणार आहे. त्या लगेच सगळ्या गोष्टी दाखवायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे महिपती इकडे धावत धावत जंगलामध्ये आलेला असतो. मनू नबाजी त्याचा पाठलाग करत असतात. ते काही थांबायचं नावच घेत नसतात आणि इकडे जनक बाबा सुद्धा त्यांच्या पाठलागवरतीच असतात. तेव्हा महिपती विचार करतो आता मी कुठे जाऊ. हाच एक मार्ग दिसतोय, कुठेतरी लपायला पाहिजे. तो लगेच गुफेच्या आत जातो आणि विचार करायला लागतो ही तर महादेवांची गुफा आहे. इथून तर परतीचा कोणताच मार्ग नाही. तेवढ्यात तिथे मनू आणि नबाजी येतात. ते म्हणायला लागतात चला तुम्हाला आता महिषासुराला द्यायचं आहे. तेव्हा तो म्हणतो मी तुमचा स्वामी आहे. तुम्ही मला असं बंदिस्त करू शकत नाही. तेव्हा मनू म्हणते ते तुमचेही स्वामी आहेत आणि त्यांनी आम्हाला एखादं काम दिलं ना तर ते आम्हाला करायला लागतं म्हणजे लागतं. तुम्ही चला आमच्या बरोबर. तेवढ्यात महिपती त्यांच्यावरती वार करण्यासाठी तलवार काढतो पण ती तलवार जादूने नाहीशी होऊन जाते. त्यानंतर तो त्याचं महिषासुराचं रूप घेतो आणि जोरजोरात हसायला लागलेला असतो पण ते रूप सुद्धा फार वेळ काही राहत नाही. तेव्हा तो म्हणायला लागतो असं कसं, माझी शक्ती काम का करत नाही. तेवढ्यात तिथे महिषासुर येतो आणि म्हणतो तुला काय वाटलं तू असा पळून जाशील आणि मी तुला सहजपणे सोडेल का. असं काहीच होणार नाही आहे. दैत्यगुरूंच्या मदतीने मी माझी शक्ती आहे ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी यंत्रमंत्र सुरू केला आहे आणि ते लवकरच मला मिळणार आहे. तसंही तू माझ्याबरोबर षडयंत्र केलं आहे. तेव्हा तू म्हणतो नाही नाही मी काहीच केलं नाही, एकदा समजून तरी घ्या. तेवढ्यात नबाजी इशारा करतो चल चल आपल्याला याला पकडायला पाहिजे. ते लगेच त्याला पकडायला लागतात. तेव्हा हे सगळं बोलणं इकडे ऐकायला सुरुवात झालेली असते आणि जनक बाबा सगळ्या गोष्टींवरती कान लावून असतात. तेव्हा महिषासूर बाहेर येतो आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. दुसरीकडे आदिशक्ती इकडे सगळं दाखवत असते की चिंचपुरामध्ये लोकांचे कसे हाल होत आहे. महिपती सगळ्यांवरती अन्याय करत आहे आणि वरून महिषासुराने सगळ्यांना त्रास सुद्धा दिला आहे. तुझा एक हट्ट सगळ्यांमधली ऊर्जा आणि सगळ्यांमधले भक्तीचे भाव पूर्णपणे नाहीसे करत आहे. तेव्हा तुझा विचारते पण तुम्ही तर आदिशक्ती आहात ना, तुम्ही याच्यावरती कोणता मार्ग का काढला नाही. तेव्हा ते म्हणतात कसं आहे माहिती का, कर्माची जी फळं असतात ना ती सगळ्यांना भोगायलाच लागतात आणि जेव्हा सृष्टी बनते ना मग सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी होतात मी देव असून सुद्धा मी त्या गोष्टींमध्ये उलटापालट करू शकत नाही आणि तुने जो विलंब केला आहे त्यामुळे गोष्टींमध्ये खूप बदल झाले आहेत. त्याच्याचमुळे तुला
आता या सगळ्या गोष्टींना नीट करायला लागेल. खरं म्हटलं तर चिंचपुरामध्ये अशी खूप कमी लोक राहिली आहेत, त्यांना देवीवरची श्रद्धा अजून सुद्धा जागरूक आहेत. खूप जण देवीवरची श्रद्धा सोडून महिषासुराच्या जाचाला कंटाळलेले आहेत. तेव्हा तुळजा म्हणायला लागते, पण आता यांच्यावरती मी मार्ग काढेल. तेव्हा त्या म्हणायला लागतात, तुम्हाला यासाठी 4 परीक्षा द्यायला लागणार आहेत आणि परीक्षेची सुरुवात लवकरच होणार आहे. पहिली परीक्षा ही असणार आहे, त्याच्यावरती काही मंत्र लिहून येतो. तेव्हा तुळजा म्हणते, तुम्ही काळजी करू नका, आदिशक्ती जी काही परीक्षा असेल ना ती मी माझ्या भक्तांसाठी नक्कीच पार पडेल आणि त्यांना या महिषासुराच्या जाचापासून बाहेर काढेल. तेव्हा आदिशक्ती म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, लवकरच तुम्ही तुमच्या तयारीला लागा. दुसरीकडे महिषासूर खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, महिपती, मी तुला इथे जगदंबाला अंकित करायला पाठवलं होतं, पण तू ते सुद्धा करू शकला नाही, तुझ्याकडून एक बेसिक गोष्ट सुद्धा झाली नाही. तेव्हा तो म्हणतो, पण मी तिच्या आईवडिलांना फसवून तिच्या लग्नापर्यंत गोष्ट आणली होती, एवढी गोष्ट तर मी केलीच होती ना. तेव्हा ते म्हणतात, हो केली तर होती, पण तुझा पराजय झाला. खरं म्हटलं तर शिवाबद्दल मी तुला पहिलेच संकेत दिला होता की तो जगदंबाचा रक्षण करता आहे, पण तू त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून तर आता सगळ्या गोष्टी खराब झाल्या आहेत. आता मी तुला सोडत नसतो, तुला तर मी माझ्याबरोबर बंदिस्त करून घेऊन जाईल. हे सगळं जनक बाबा ऐकतात आणि त्यांना आश्चर्य वाटत असतं की हे सगळं काय घडत आहे. तेवढ्यात महिपतीला सगळ्यांनी बांधून त्या द्वारामधून तिथून घेऊन जातात. हे सगळं झाल्यानंतर जनक बाबा म्हणायला लागतात, हे सगळं अघटितच आहे, मला लवकरात लवकर गंगाईला हे सगळं सांगायला पाहिजे. ते लगेच त्या गुफेतून जायला लागतात. तर दुसरीकडे इकडे देवी महादेवांच्या जवळ येतात आणि म्हणायला लागतात, खरं म्हटलं तर या सगळ्या गोष्टी मला सांगणं गरजेच्या वाटत आहे. आपण जे काही केलं आहे ना ते आदिशक्तींना त्यांचा परिणाम भोगायला लागला आहे. तेव्हा महादेव विचारतात, काय बोलले आदिशक्ती, जे काही असेल ते आम्हाला सविस्तरपणे सांगा. तेव्हा ते सांगायला लागतात, आदिशक्तीने सांगितलं आहे, चिंचपुरामध्ये महिषासुराने सगळ्यांचा छळ केला आहे आणि आता मला माझा खरा भक्त कोण आहे ते सगळं शोधणं गरजेचं झालं आहे. कारण की या सगळ्या विलंबामुळे आता गोष्टी थोड्या खराब होणार आहेत आणि मला 4 अग्निपरीक्षा द्यायला लागणार आहे. तेव्हा महादेव विचारतात, पहिली अग्निपरीक्षा काय आहे ते मला सांगा ना. ते लगेच सगळी अग्निपरीक्षा दाखवतात आणि म्हणतात, ही पहिली अग्निपरीक्षा असणार आहे आणि या परीक्षेमध्ये मला लवकरच विजय करायला लागणार आहे, कारण की विलंब करून बिलकुल चालणार नाही. त्या लगेच त्यांच्या परीक्षेसाठी सज्ज व्हायला लागतात. तर दुसरीकडे इकडे जनक बाबा रस्त्यातून धावत पळत येत असतात. त्यांच्या पायाला दगड काटे सगळं काही लागत असतं, पण ते त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि ते घरच्या रस्त्यापर्यंत धावत पळत येतात. तेव्हा गंगाई म्हणते, काय झालं, तुम्ही कुठे गेले होते, नेमकं घडलं तरी काय आहे, महिपती ठीक आहे ना. तेव्हा ते म्हणतात, ऐक. तेव्हा गंगाई लगेच त्याच्या पायाकडे बघते आणि म्हणते, हे काय झालं आहे, तुम्हाला एवढं कसं लागलं. तर दुसरीकडे इकडे महादेव काही शांत बसत नसतात, ते डमरू वाजून त्यांचं काम सुरू करतात. तेवढ्यात पद्मा विचारते, हे सगळं काय आहे, महादेव काय करतायत. तेवढ्यात तिथे एक सर्कल एक व्हाईट बनलेलं असतं. तेव्हा नंदी महाराज म्हणायला लागतात, महादेव आहेत ना ते वायू आणि काही गोष्टी आहेत त्यांना एकत्र करून काहीतरी तयार करत आहेत. तेव्हा ते म्हणते, या सगळ्याचं कारण काय आहे आणि कशासाठी करतायत. तेव्हा तो म्हणतो, ते तर कारण आल्यावरती समजेल आणि ते महादेवच सांगू शकतात, आपण याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. तेवढ्यात महादेव त्यांचा पुन्हा डमरू वाजवतात आणि काहीतरी बनवायला सुरुवात करतात. दुसरीकडे गंगाई इकडे पाणी आणि कपडं घेऊन येतं की ते रक्त पुसण्यासाठी. तेव्हा ते विचारते, हे सगळं काय झालं आणि अचानक तुमच्या पायाला लागलं कसं. तेव्हा ते म्हणतात, तुला माहिती नाही काय घडलं आहे, मी जे काही बघितलं आहे ना ते सगळं आश्चर्यकारक आहे. तेव्हा ती विचारते, काय झालंय, जे काही असेल ते मला सविस्तरपणे सांगा. तेव्हा ते म्हणतात, हा महिपती आणि शिवा काही साधी माणसं नव्हती. शिवा खरं म्हणजे जगदंबाचा रक्षण करता होता, तो तिला इथे वाचवायला आला होता आणि तो महिपती वाटतो तेवढा साधा नव्हता. खरं म्हणजे महिपतीने कट रचला होता, त्याने आपल्या मुलीशी लग्न करण्यासाठी सगळं काही षडयंत्र रचला होता आणि महिपती अजून कोणाचा नाही. तर तुला माहिती आहे का, तो महिषासुराचा माणूस होता, ते मनू आणि नबाजी सुद्धा काय आपल्या
शिवाचे आई वडील नव्हते, ते सगळे कटाचे पात्र होते आणि हे सगळं त्यांनी कटकारस्थान करून केलं जगदंबाला अंकित करण्यासाठी. आणि आपणच त्या महिपतीशी जगदंबाचं लग्न लावून द्यायला निघालो होतो. हे सगळं किती विचित्र आहे ना, हे मलाही समजत नाही. हे ऐकल्यानंतर गंगाईच्या पायाखालची जमीनच चालून जाते. दुसरीकडे महिषासूर खूप चिडलेला असतो. तेव्हा महिपती म्हणायला लागतो, मी काय केलं आहे जे तुम्ही मला बंदिस्त केलं आहे? मी तर तुमचा अंश आहे ना, आणि तुमची तर मी कार्यामध्ये मदतच केली. तेव्हा ते म्हणतात, हो तू माझी मदत तर केली, पण तू इतका डरपोक असशील असं मला वाटलं नव्हतं. खरं म्हटलं तर जिथे तुझा पराजय झाला ना, हीच तुझी सगळ्यात मोठी चूक होती. त्यानंतर तू आमच्या विरुद्ध षडयंत्र केलं आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. तुला काय वाटलं आम्ही साधेसुधे आहोत का? आम्ही महिषासूर आहोत. आम्ही तुला कुठूनही शोधून शकत होतो, पण तरी सुद्धा तू पळण्याचा प्रयत्न केला. तू स्वतःवर आमच्या समोर आला असता, आम्हाला एखादी गोष्ट बोलला असताना तर गोष्ट सोपी झाली असती, पण तू तसं केलं नाही. तू पळ कुठं आहेस याचीच आम्हाला जास्त लाज वाटते. तर दुसरीकडे महादेवांचं सर्कल पूर्ण होऊन जातं. तेव्हा ते म्हणतात, देवीला बोलवा. देवीसाठी आम्ही एखादी गोष्ट तयार केली आहे आणि या गोष्टीमुळे देवीला मदतच होणार आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे दैत्यगुरूंच्या मदतीने महिपतीच्या सगळ्या पावर पुन्हा महिषासुरामध्ये आलेला असतात आणि तो त्याच्या पुन्हा जवानीच्या रूपामध्ये येतो आणि तो खूप खुश झालेला असतो. तर दुसरीकडे इकडे एक भक्त आलेला असतो, त्याला काही दिसत नसतं. तेव्हा पद्मा म्हणायला लागते, खरंच तुम्हाला असा भक्त मिळेल का? तेव्हा तुळजाई म्हणते, मी नक्की चिंचपुरामध्ये एखादा तरी असा भक्त शोधेल जो माझा निश्चिम भक्त असेल आणि तो कधीच काही चूक करणार नाही. दुसरीकडे महिषासूर म्हणत असतो, आता मी माझ्या पूर्वीच्या रूपात आलो आहे. तुळजा तुझी तर मी वाटच लावेल. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हटलं दोघं आपापल्या परीने प्रयत्न तर करत आहेत, पण खरंच यश कोणाला मिळेल? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.